बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। नांदरखेडा गावाचा अभिमान, आजोबांचे स्वप्न पूर्ण करत नातू झाला फौजी। साहिल गोडसे यांचा जल्लोषात सत्कार। शहादा तालुक्यातील नांदरखेडा गावातील साहिल नटवर गोडसे यांची भारतीय सैन्यात निवड झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण पसरले। गावातील सर्व ग्रामस्थांनी अभिमानाने डीजेच्या तालावर नृत्य करत, गुलाल उडवत, भव्य मिरवणूक काढत त्याचे जोरदार स्वागत केले। साहिल यांचे बालपण व शिक्षण नांदरखेडा येथेच झाले। अतिशय कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याची सैन्य भरतीची कठीण वाट पार करून भारतीय सैन्यात स्थान मिळवले। त्यांच्या या यशाच्या प्रवासात आजी विमलबाई बाबूराव बिराडे, मावशी भारती आगडे, मुख्याध्यापिका प्रकाशा व मामा विशाल बिराडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। स्वर्गवासी आजोबा बाबूराव बिराडे यांनी पाहिलेले नातू फौजी व्हावा हे स्वप्न साहिलने आज प्रत्यक्षात साकारले आहे। गावातील मुख्य द्वारापासून ते आंबेडकर चौकापर्यंत काढलेल्या भव्य मिरवणुकीत फटाक्याची आताशबाजी, गुलाल आणि घोषणा सुरूच होत्या। यानंतर आयोजित सत्कार समारंभात भारती आगडे यांनी साहिलचा प्रेरणादायी जीवन प्रवास उपस्थितांसमोर मांडला। त्या म्हणाल्या, मुलांच्या लहानपणीच त्यांना एक स्वप्न दाखवावे आणि ते पूर्ण करायची प्रेरणा द्यावी। साहिल हा आज तरुणाईसाठी एक जिद्दीचा आदर्श ठरला आहे। कार्यक्रमाला गावकरी, समाजबांधव, नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेत प्रशांत देसाई, रवींद्र मालशे, हरीश निकुंबे, पुष्कर आगडे, राहुल मालचे यांचे विशेष योगदान राहिले। साहिल गोडसे यांची नियुक्ती जम्मू येथे झाली असून त्यांच्या उज्ज्वल भविष्याला आणि राष्ट्रसेवेच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। आज तुम्ही नांदरखेडा गावाचं जे मान उंचवलेलं आहे आणि एक नाव रोशन केलेलं आहे गावाचेही, कारण की तुमचं बालपणी हे गावात गेलेलं आहे। तर तुम्हाला हे गावांनी आज तुमचे जे स्वागत केलंय, सत्कार केलंय, तर तुम्हाला कसं वाटतंय? आज लय छान वाटतंय। लहानपणापासून मी ते शिकलो, राहिलो, लहानाचा मोठा झालो आणि सर्व गावकऱ्यांनी माझ्या मेहनत सगळ्यांनी पाहिली। ही प्रेरणा कुठून आली तुम्हाला? ही प्रेरणा मला स्वतःतून आली आणि माझ्या बाबाकडून आली। खास करून तुम्ही कोणाचे धन्यवाद करू इच्छिता? खास करून आजी, मामा यांचा खूप सपोर्ट होता। बघा, भारतातल्या भारतीय सैन्यामध्ये जाणं ही प्रत्येक आईसाठी गर्वाची गोष्ट असते आणि आज ती माझ्या मुलाने करून दाखवली, त्याबद्दल खरंच ऊर भरून येतोय आणि अभिमान तर खूपच जास्त आहे। आणि त्याची मेहनत लहानपणापासूनच तो खूप कष्टाळू होता, खूप अभ्यासू होता। जसं सांगितलं तसं त्याने ऐकलं, खूप मेहनत घेतली आणि आज तो या पदावर गेला, त्याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला। काही जे मुलांचं अपेक्षा असते की मी आर्मीत जावा, तर एक आई म्हणून तुम्ही कसं बघतात किंवा त्या आईंना काय संदेश देऊ इच्छिता? हे बघा, आई होणं ही निसर्गाची देणगी आहे। आपण प्रत्येक आईची इच्छा असते की आपल्या लेकराने आपल्या जवळ राहावं, त्याची आपण योग्य जोपासना करावी। पण एक आई म्हणून मी आज असं म्हणू शकेल की आई म्हणून आपण जरी जन्माला घातलेलं बाळ आपल्या जवळ असलं, पण सीमेवर पाठवणं पण तितकंच गरजेचं आहे। आणि जरी आपला पदर त्याने सोडलेला असला, पण भारत मातेच्या रक्षणासाठी पाठवायला मला अभिमान वाटतोय माझ्या मुलाला। ते लहान बाळ होतं, आज आर्मीत गेल्यानंतर कसं वाटतंय? मला आता एवढा अभिमान आहे। जर 1.5 वर्षाच्या त्याला इथं मी सांभाळ केला अंगणवाडीत येऊन, पण आज त्यांचे एवढं स्वप्न पाहिला, त्याचे बाबा राहिले असते तर अजून भरून निघाला असतं।